पोटभर जेवल्यानंतर आता वेळ आली आहे पोटातलं जेवण जिरवायची, म्हणजेच अजून फिरायची. अद्वैतला इथे ना माझ्यासोबत यायचे, कारण मम्मी पुढे सगळे लाड चालतात ना, पप्पा पुढे काही चालत नाही. तुम्ही इथे छान बोटिंगचा आनंदही घेऊ शकता. छोटंसं आहे पण छान आहे. इथे ना एक क्यूट असं पण छोटंसं एक झू आहे, ज्यामध्ये आपण खूप सारे पक्षी आणि काही प्राणी बघू शकतो. काय करायचं, हातावर हे नाही, दुसरं आहे समोर हातावर. चल इकडे जाऊ, या तुम्ही. चला ना, घाबरू, काही नाही करत, काही नाही करत. आदूला ना इथे फार मज्जा आली. तो ना त्या बदकांच्या मागे 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 पूर्ण ग्राउंड फिरत होता. आम्ही ना त्याला बघून खूप हसत होतो, कारण की किती फनी वाटतंय. आणि तो त्यांना ना बेबी म्हणतोय. एकच सेकंड. पळ हा लावायचं एक मिनिट. पण आधी इकडे 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 आधी इकडे. आदू इथे काय म्हणतोय बरं, जरा गेस करा तर. आदू म्हणतोय मम्मा त्या बेबीला उचल. तो बेबी म्हणजे तो ससा बरं. आणि बघा माझा हात कसा तिकडे नेतोय की त्याला उचल, का उचलत नाही तू. त्यांना विचारलं तर ते लोक म्हणताय की नाही, तुम्ही यांना उचलू शकत नाही. म्हटलं बरं ठीक आहे. आदू तर आदू त्याचे पप्पा पण म्हणताय की उचल. म्हटलं अहो नाही आला, अहो कशाला उचलायला लावताय.